जसा जिंकला होता तसाच खेळ सुरू. आता इंटरव्हल नंतर पवार दिसतील. शिंद्यांनी हिंट दिली. तारीख होती ती जून 2022ची. वेळ सायंकाळी 7 वाजताची. एकनाथ शिंद्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सायंकाळी त्यांना पहिल्या शुभेच्छा देण्यासाठी समोर आले ते महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवार. इथूनच बरंच काही समजत होतं, पण वाटलं नाही पवार फक्त परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत. पण 2019 3.5 वर्षाच्या शपथविधीनंतर जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पवारांनी इतक्या शिताफीने फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या. इथून वाटलं नाही पवारांच्या आधीच्या शुभेच्छा एक मेसेज देण्यासाठी होत्या. त्यानंतरची तारीख होती 2/2023. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. तिथं पहिला धक्का पवारांनी दिला. एकीकडे ठाकरेंचे नेते पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट धरला म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले हे सांगत होते. तिथेच पवारांनी या पुस्तकातून ठाकरेंना धप्पा दिला. आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार होतो एवढं निश्चित होतं. ते शिंदेंना द्यायचं की ठाकरेंना हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, त्यात आमचा हस्तक्षेप नव्हता असं सांगून ठाकरेंवर पहिला घाव पवारांनी टाकला आणि शिंदेंना सेफ केलं. नोटीस केलं तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल. 2022 ते 2025 आतापर्यंत ना शिंदेंनी पवारांवर टीका केली ना पवारांनी शिंदेंवर टीका केली. तसं बघितलं तर दोन्ही विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातील मराठा आंदोलन पेटलेले असताना टार्गेट शिंदे होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. पडद्यामागे पवारसाहेब अग्रेसर होते या चर्चा झडल्या. कारण आठवा, त्यावेळी मनोज रानडेंच्या आंदोलनात राजेश टोपे जरा त्यांच्या जवळचे होते म्हणून तर विचारांचे आंदोलन पवार ॲक्टिव्ह करत आहेत असा आरोप झाला होता. मनोज जरांच्या आंदोलनात शिंदे आणि शरद पवार दोघेही त्यावेळी सेफ होते. वाटलं होतं पवार तेव्हा तरी पिक्चरमध्ये येतील, पण तरीही तसं झालं नाही. शरद पवारांनी घाई केली नसली तरी पदार्थ थंड करून खाण्याचं त्यांचं तंत्र सर्वांनाच अवगत. पवारांना नवीन युती किंवा आघाडी स्थापण्यात फक्त शिंदे असून चालणार नाही, त्यात अजित पवारही लागतील आणि त्यात ठाकरेही लागतील. कारण समजून घ्या, 2022च्या विधानसभेचा आकडा पाहिला तर 80 जागांपैकी भाजपकडे 40 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 140 जागांची आवश्यकता आहे. त्या शरद पवार यांच्या 10 आणि शिंदेंच्या 57 जागा पुरेशा नाहीत. त्यामुळे इथे महाविकास आघाडीसोबत अजित पवार यांची देखील तितकीच गरज आहे. काका पुतण्या यांच्यातील वादामुळे पक्षाध्यक्ष पदामुळे राष्ट्रवादी फुटली असे अर्थ काढले जात असले तरी मधून पवार पुतण्या एकच आहेत अशा बातम्या भराचा अर्थ सांगून जातात. 12 पवारांच्या वाढदिवसापासून आतापर्यंत 12 वेळा पवार आणि अजित पवार भेटलेत. नवीन समीकरणं उदयाला येत असतील तर वेळप्रसंगी राष्ट्रवादी पवार अजित पवारांना आपल्या बाजूने उभे करतील. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की खरंच पवारांना आता इंटरव्हल नंतर पिक्चरमध्ये घ्यायची गरज आहे का? 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची, रवींद्र चव्हाणांचे विधान. अहंकाराने रावणाची लंका जाळली होती, शिंदे यांचं भाजपाला उद्देशून विधान. ठाणे कल्याणमध्ये गणेश नाईक रवींद्र चव्हाणांची घेराबंदी. निलेश राणे यांचा भाजपाविरोधात उठाव. काँग्रेस आणि भाजपावाल्यांची 7.5 जाऊ दे हे गुलाबराव पाटलांचं विधान. फार काळ सहन करणार नाही हे संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. आणि योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे यांच्यासारख्या अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री. असे अनेक डाऊट जोडले तर ही कारणं पुरेशी आहेत शिंदे यांना नवीन उठावाचा प्लॅन आतापासूनच सुरू करायला आणि पवारांसोबत हा प्लॅन कसा यशस्वी होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेली टाईमलाईनसुद्धा पुरेशी आहे. भाजपने शिंदे यांना कमी महत्त्वाची खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली आहे, ज्यातून निष्ठावान तानाजी सावंतसारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली. तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं मंत्रिमंडळसुद्धा वेटिंगवर ठेवलं गेलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना रद्द केलं गेलं. जे निर्णय थेट प्रक्रियेत घेतले गेलेले होते त्यावर चौकशा बसू लागल्या. मंगेश चिवटे यांच्यासारख्या अनेकांना बदलून त्या जागी आपले लोक नेमले गेल्याचा आरोप झाला. शिंदे यांच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात झाली. जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या 50हून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. संजय शिरसाट यांच्या मुलाचं हॉटेल खरेदी प्रकरण, समाज कल्याण विभागातून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप. त्यासोबतच गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना संपवण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. शिवसेना मजबूत असलेल्या कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये भाजपने शिंदेसेना पोखरली आहे. शिंदे यांचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत कट्टर विरोधकांनाही भाजपत घेऊन बळ देण्यात आलं. तरीही शिंदे हे मैदान सोडेनात. हे लक्षात घेता दुसरा शिंदे हा भाजपाला शोधावा लागतोय. त्यामुळे उदय सामंत यांच्यासारख्या फ्लेक्सिबल चेहऱ्याची सुद्धा दुसरा शिंदे म्हणून चर्चा होऊ लागली. म्हणूनच अधूनमधून उदय सामंत कधी 20 तर कधी 35 आमदार घेऊन फुटणार या बातम्या येत आहेत. ठाकरेंनी शिंदे फुटीच्या चर्चेच्या नजरअंदाज केल्या तसे शिंदे हे मुळीच करणार नाही. म्हणूनच शिंदेंचा प्लॅन हा शरद पवार असू शकतात असं म्हणायला जागा उरते. निलेश राणे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत राहिले. त्यांच्या अनेक प्रश्नांवर आरोप करताना अखेरीस भाजपा प्रदेशाध्यक्षांनी 2 तारखेपर्यंत युती टिकवायची हे स्टेटमेंट केलं.
यातून भाजप आणि शिवसेनेत अधिकृत फूट पडली आहे. मात्र 2 डिसेंबरपर्यंत एकत्र राहत आहोत अशीच वल्गना झाली. या फुटीचे परिणाम शिंदे यांना आगामी काळात भोगावे लागणार हे निश्चित असल्याने इथेही शरद पवार यांच्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये पवार आणि शिंदे यांचं जेमतेम जमतंय. मुंबईत दोन्ही काकरे एकत्र लढणार आहेत. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र अशी रणनीती ठरली आहे. क्रिकेट असोसिएशन सोडता पवारांचं मुंबईमध्ये स्थान नाही. पण मुंबईत स्थान मिळवण्याची त्यांची धडपड गेल्या 2 दशकांपासून असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे सुरुवातीला राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेताना थोडी पवारांची नाराजी दिसली होती. पण राज उद्धव हे मुंबईपुरतेच इंटरेस्टेड आहेत असल्याचं पवारांनी ओळखलंय. मुंबईत भाजप शिंदे स्वतंत्र महापालिका लढणार आहे हे पवारांना माहिती आहे. तर दोन्ही ठाकरे फक्त मुंबईमध्ये एकत्र येणार आहेत हे ओळखून पवार हे एकटे पडलेत. आता एकटे पडलेल्या शिवसेनेसोबत जाण्याचा विचारसुद्धा पवार करू शकतात. शिंदे महायुतीच्या आणि फडणवीसांच्या धोरणावरून महायुतीत फार काळ टिकाव धरतील असं वाटत नाही. या भाजपच्या खेळी, पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची भीती, त्यासोबतच पक्षचिन्ह खटला, त्यावर भाजपची बिनधास्त भूमिका यावरून तरी झेडपी महानगरपालिकेपर्यंत शिंदे फुटतील अशा चर्चा होऊ लागल्यात. पण ही फूट 2 पक्षात असेल, महायुतीत नसेल. दुसरी बाजू समजून घ्यायची म्हणजे शिंदे यांचा एकूण राजकीय अनुभव लक्षात घेता ते महायुती यातून स्वतःहून बाजूला होण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या वेगळा निर्णय घेण्याची सुतराम शक्यता नाही. शिंदे हे त्यांच्या पक्षापुरते स्वतःच्या मर्जीने चालणारे नेते असले तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोदी आणि शहा यांच्याच मर्जीने शिंदेंचा ॲक्सेस आहे हे विसरता येणार नाही. जय महाराष्ट्र.